नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, मी आज दाखवत आहे मसाला पुरीची रेसिपी. म्हणजे ही आपल्या गव्हाच्या पिठाचीच अगदी साधी सोपी सिंपल अशी रेसिपी आहे आणि माझ्या मुलाला खूप आवडतं. आणि घाई गडबडीमध्ये आणि पटकन काहीतरी भाजी नसेल, काहीतरी द्यायचं असेल तर मुलांसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि इतकी टमटमीत फुगते पण आणि खूप वेळ फुगलेली राहते. म्हणजे डबा भरताना ना मला दाबून दाबून भरावं लागलं त्याचा टिफिन. तर यासाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. मीठ, हळद, मिरची पावडर, 1 चम्मच जिरे पावडर, धने पावडर 2 चम्मच घेतलं, 1 चम्मच तूप घातलं. बस एवढेच मसाले घालायचे आहेत आणि थोडंसं पाणी घालून आपण पुरीला जसं मळतो तसंच हा गोळा मळून घ्यायचा आहे घट्टसर. आणि थोडा वेळ मग झाकून ठेवायचा. त्यानंतर मग याचा एक गोळा तोडून घेतला मी पिठातून आणि लाटून घेतला आणि त्याच्या अशा पुऱ्या मी कट करून घेतल्या, कापून घेतल्या. त्यानंतर मग कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं, त्या तेलामध्ये ह्या पुऱ्या सोडल्या आणि मस्त खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या होतात.